कुलस्वामीने तुळजाभवानीचं पण दर्शन घेतलं. आता विठुरायाच्या चरणी पण विठ्ठल रखुमाईच्या चरणी पण नतमस्तक झालो. आम्ही हमेशाच येतोय, असं काय विशेष. शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय, शक्ती मागितली. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिला आहे, तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितला, बाकी काय नाही. आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो. पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो. जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जुळलं असतं तर सोपडा सापच केला असता. मी लोकसभेला पण तेच सांगितलं, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा. हे बघा, असले प्रश्न ना असं उत्तर मी नाही देणार ना, ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे. मी कसं बोलणार? मी आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार, कोणी पण बसू दे. मग आम्ही कशाला आहे? 50-55% आम्ही पाळता भूई कमी करणार. मग नाही, आता एखादा जर म्हणला तसं किंवा अनेक जण जर तसं म्हणले तर मी छाती पडवायची गरज नाही, कारण मैदानातच मी नाही. मग पडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं? त्यापेक्षा मी मैदानात नाही, माझा समाजसुद्धा नाही.